नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे। आज आपण सांबरची रेसिपी बघणार आहोत, तर चला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेऊयात। यामध्ये आपण 1 ते 1.5 तांब्या एवढे पाणी घालून घेऊयात। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडेसे हिंग आणि चवीपुरते मीठ घालून हलवून घेऊयात आणि याच्या एक 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात। सांबरसाठी मी इथे पातेले गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये 3 पळी एवढे तेल, थोडीशी जिरी, मोहरी, कढीपत्ता, मेथी दाणे हे सारे तडतडल्यानंतर आपण 2 उभे चिरून घेतलेले कांदे परतून घेऊयात। गुलाबीसर कलर आल्यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि 5 मिनिटं तेही परतून घेऊयात। त्यानंतर थोडंसं आलं, लसूण, खोबऱ्याची पेस्ट यामध्ये मी घालत आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, मगाशी आपण डाळ शिजताना टाकली होती, 2 चमचे एवढे लाल तिखट, 3 चमचे एवढा सांबर मसाला, 1 चमचा एवढी धनेपूड, हे सर्व घातल्यानंतर 1-2 मिनिटं आपण हे व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। नंतर मीडियम साईजमध्ये आपण भोपळा चिरून घेतला होता, तो आपण परतून वाफेवरती 1-5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। त्यासोबतच इथे तुम्ही शेवगा, वांग, गाजर याचाही वापर करू शकता। भोपळा वाफळल्यानंतर आपण त्यामध्ये मगाशी शिजवून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत। तुम्हाला सांबर घट्ट पातळ कसे हवे आहे त्यानुसार तुम्ही येथे पाण्याचा वापर करू शकता। मी इथे 2 ते 2.5 तांबे एवढे पाणी घालून घेतले आहे। आता इथे मी थोडासा चिंचेचा तुकडा, गूळ किंवा थोडीशी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे मीठ घालून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं सांबर व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे। आपले सांबर व्यवस्थितपणे शिजलेले आहे। हे तुम्ही इडली, वडा, डोसा, आप्पे कशासोबतही सर्व करू शकता। अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।